हरि ओम. तयार सगळे. म्यूट ठेवा आवाज. श्रीराम रक्षा स्तोत्रम्. ओम श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनम् नीरदाभम् नानालङ्कारदीप्तम् दधतमरुजटामण्डलम् रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुम् राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदाम् शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु पूरूरभूतमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमश्चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभु तरुणो रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विशस्पृशा वक्षया शुभनसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतपति सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्
राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। वर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिरता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं। श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। शुभं भवतु शुभं भवतु। हरि ओम. बोलू नका जरा. आता भगवद्गीतेच्या श्लोकाकडे वळतोय. आता वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आता आपल्याला 10वा श्लोक बघायचा आहे. दुर्योधन वर्णन करतोय. आता तो आपल्या सगळ्या सैन्याचं वर्णन करतोय. इथपर्यंत निर्णय रथी महारथींची वर्णन केली आहेत त्यांनी. तर 10वा श्लोक आहे. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तिदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आता दोन्ही सैन्याचं वर्णन आहे. एका वेळेत त्याच्या स्वतःच्या सैन्याचं वर्णन आहे, दुसऱ्या वेळेत पांडवांच्या सैन्याचं वर्णन आहे. आणि तो म्हणते की आपलं सैन्य जे आहे, द्रोणाचार्याने सांगते, जे भीष्मांनी संरक्षित केलेलं आहे. कारण भीष्म सेनापती आहेत ना, त्या भीष्मांनी संरक्षित केलेलं, सांभाळलं आपलं जे सैन्य ते अतिशय अजिंक्य असं आहे. सर्व प्रकाराने अजिंक्य आहे असं तो म्हणतो. असं तो अपर्याप्तमचा अर्थ आलेला आहे या ठिकाणी. आणि पांडवांचं जे सैन्य आहे ते भीमाने अभिरक्षित केलेलं आहे. आता पांडवांच्या सैन्यामध्ये धृष्टद्युम्न आहे, पण अर्जुन या ठिकाणी धृष्टद्युम्नाचं नाव घेत नाही आहे, तर भीमाचं नाव घेत आहे. याचं कारण या ठिकाणी त्यांनी सेनापतींची म्हणून नावं घेतलेली नाही आहेत. तर सर्वात पराक्रमी महाबलाढ्य कोण आहेत आपल्या सैन्यातले, त्यांच्या सैन्यातले त्यांची नावं घेतली. तर बरं, कौरवांच्या सैन्यामध्ये भीष्म सगळ्यात महाबलाढ्य महापराक्रमी. आपल्याला माहिती की ते परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. त्यांनी भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला. एवढे भीष्म पराक्रमी आपल्या आयुष्यात कधी हारलेले नाहीत कुठेच, सगळ्या ठिकाणीच विजय मिळालेला आहे.
तेव्हा असे महाबलाढ्य महापराक्रमी भीष्मांनी संरक्षित केलेलं आपलं सैन्य कायम अजिंक्य आहे असं तो द्रोणाचार्यांना सांगतो. आणि त्याचबरोबर तुलना करतोय तिकडे. तर पांडवांकडचा वीर कसा, भीम सगळ्यात वीर होता, पराक्रमी महाबलाढ्य. पांडवांचं अनेक वेळा त्यांनी संरक्षण केलेलं होतं, म्हणून त्याचं नाव त्यांनी उल्लेख केलेलं आहे की भीष्मांनी रक्षित केलेलं, संरक्षित केलेलं पांडवांचं सैन्य आहे. पण ते कसं आहे, ते जिंकायला सोपं आहे. आपलं अजिंक्य आहे, त्यांचं जिंकायला सोपं आहे, ते आपण निश्चितपणे त्यांना जिंकू शकतो असं तो या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी त्यांनी तुलना अशी केली, बघा आमच्याकडे कसे भीष्म आहेत, किती वयस्कर महापराक्रमी. पांडवांकडे काय तर पांडव भीम आहेत, आत्ता पोर आहे नुसतं आता आजचा. तर आमच्याकडे ते कसे आजोबा आहेत सगळे एवढे पराक्रमी. थोडीशी तुलना करतोय तो या ठिकाणी, सैन्याची पण तुलना केलेली आहे. आता एवढं सगळं वर्णन केलं, पण द्रोणाचार्यांनी काय उत्तर दिलेलं नाही. ते काही बोलतच नाही आहेत, म्हणजे ऐकतायत दुर्योधन काय म्हणतो ते, पण त्याला प्रतिसाद काही दिलेला नाही. त्यामुळे तो थोडासा नाराज झाला दिसता दुर्योधन जरा, किंवा एवढं बोलताना हे काहीच म्हणायला पाहिजे की आपण लढू जिंकू वगैरे असं काहीतरी म्हणायला पाहिजे. म्हणून तो आता काय करतो की तो आता आपल्या सैन्याकडे वळतोय. सैनिकांना उद्देशून पुढचा श्लोक आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. आता द्रोणाचार्यांना उद्देश नाही केलेला हा श्लोक, आहे त्याच्या सैन्याला उद्देश केला आहे. सगळे सैन्यातल्या लोकांना तो सांगतोय. आता सैन्यमध्ये त्या नेमक्या व्यूह रचलेले असतात आणि व्यूहामध्ये प्रवेशद्वार असतात. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रमुख सैनिक नेमलेले असतात, वीर लोक नेमलेले असतात, सगळे नेमलेले असतात. त्यात त्यांना काय म्हणते की सगळ्यांनी आपापल्या जागी, तुम्हाला जे काय जागा नियुक्त करून दिले त्या जागी राहा, स्थिर राहा, पक्के राहा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना, कारण प्रत्येकाने आपली जागा सोडली तर ते काम होणारच नाही तिथे. त्या व्यूहामध्ये कोणाला शिरू द्यायचं नसतं शत्रूला, आणि त्याच्याकरता प्रवेशद्वारावर अडवणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून तो सगळे प्रवेशद्वार सगळी पक्की करा, कोणाला शत्रूला आत जायला परवानगी देऊ नका, असं तुम्ही ठामपणे उभे राहा, असं तो सैन्याला उद्देशून म्हणतोय, सैन्यातल्या काही प्रमुख लोकांना. आणि त्यावर पुढे आणखीन म्हणतोय, ते जरा थोडस लक्षात घेतलं पाहिजे. तो म्हणते दुसऱ्या वेळेत की भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव. गमत बघा, तो म्हणतो की सर्वांनी मिळून भीष्मांचं रक्षण करा. आता हे थोडंसं विसंगत दिसतं आपल्याला. भीष्म एवढा पराक्रमी म्हणून त्यांनी वर्णन केलं, आणि त्यांचं काय रक्षण करायचं होतं? उलट ते सगळे त्याचं रक्षण करणार आहे. आणि ते मगाच्या श्लोकात म्हणलंय की भीष्मांनी संरक्षित केलेलं आपलं सैन्य अजिंक्य. पण या ठिकाणी भीष्मांचं संरक्षण करा असं म्हणते. आता याचा अर्थ तो आम्ही समजून घेतला पाहिजे. तर भीष्म स्वतः पराक्रमी होते, अपराजित होते, त्यामुळे ते त्यांचा पराभव करणं किंवा त्यांचा वध करणं शक्य नव्हतं. पांडवांना पण शक्य नव्हती, वस्तुस्थिती आहे. पण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की द्रुपद पुत्र शिखंडी हा एक महावीर हा पांडवांच्या सैन्यात होता. आणि शिखंडीची कथा अशी आहे की शिखंडी पूर्वजन्मीची आंबा. आता ती कथा किती लोकांना माहिती नाही, पण काशी राजाच्या 3 कन्या होत्या, आंबा, अंबिका आणि अंबालिका. आणि भीष्माने या 3 कन्यांचं हरण केलं होतं स्वयंवरातून आपल्या भावाला लग्न करण्याकरता. विचित्रवीर्य म्हणून त्यांचा भाव होता, त्याच्याशी लग्न करण्याकरता 3 कन्यांचं हरण केलं होतं. तर ती आंबा होती, तिने विनंती केली की माझं आधीच शल्य नावाचा आहे, त्याच्या शाल्य म्हणून त्याच्याशी माझं प्रेम नाही, मला त्याच्याशी लग्न करायचंय, किंवा मला तुम्ही जायला परवानगी दिली तर मी जाईन तिकडे म्हणून. तर भीष्माने दिली परवानगी. मग ती आली इकडे, पण त्या प्रियकराने पण तिला नाकारलं. तेव्हा तुला भीष्माने पळून दिलं, मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही. धड इकडे नाही, धड तिकडे नाही. मग तिच्या आयुष्याची वाट लागली. याचं कारण कोण होतं? भीष्म. म्हणून तिने तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले, तिने मागून घेतली की मला भीष्मांचा वध करायचा, तर या जन्मात शक्य नाही, तर पुढच्या जन्मात मला पुरुष जन्म द्या, आणि मग त्याच्यामध्ये मला भीष्मांचा वध करता येईल.
मग पुढच्या जन्मी काही कालावधीपुरता पूर्वजन्म मिळाला, शिखंडी नावाने तो जन्म मिळाला. आणि शिखंडी सुद्धा तसा वीर होता, महावीर, महापराक्रमी, रथी, महारथी होता. मग आपण पाहिलं तसं. पण तो स्त्री होता पूर्वी, मागच्या जन्मी. हे भीष्मांना माहित होतं. आणि भीष्मांची प्रतिज्ञा होती की स्त्रियांवरती मी शस्त्र उचलणार नाही. म्हणजे आता ह्या युद्धामध्ये जर शिखंडी समोर आला असता भीष्मांच्या, तर भीष्म शस्त्र ठेवून बसले असते. जसे अर्जुनाने टाकलं होतं शस्त्र, भीष्मांनी पण टाकलं असतं. आणि शस्त्र टाकल्यानंतर त्यांचा वध करणं सोपं होतं. मग एवढे पराक्रमी असून सुद्धा शिखंडीच्या माध्यमातून त्यांचा वध होणं शक्य होतं. म्हणून अर्जुन, दुर्योधन म्हणत असणार सैन्याला की शिखंडीला तुम्ही जवळ समोर येऊ देऊ नका भीष्मांच्या, कारण ते सैन्य करू शकतं. त्याच्याशी लढत बसले दुसरे लोक की तो इथपर्यंत येणारच नाही. या भूमिकेतून अर्जुन, दुर्योधन म्हणत असणार नक्कीच की तुम्ही शिखंडीला भीष्मांच्या समोर आणू नका, म्हणजे मग भीष्मांचं संरक्षण होईल. अशा अर्थाने त्यांनी ही श्लोकाचा अर्थ वळजी ती म्हटली असावी असं आपल्याला वाटतं. कारण नाही तर भीष्मांचं संरक्षण करण्याची गरज नव्हती, पण शिखंडीच्या पासून करायची भक्ती होतीच मुळी. त्या दृष्टीने त्याने तसं म्हटलं होतं. आता एवढं सगळं झालंय सैन्याला, म्हणजे द्रोणाचार्यांशी बोलून झालंय, सगळं वर्णन करून झालंय, सैन्याला पण आदेश देऊन झालाय. आता हे सगळं भीष्माचार्य बघत होते, ऐकत पण होते. आणि त्यांना सेनापती नियुक्त केलं होतं, त्यांनी ते स्वीकारलं होतं. स्वीकारलं म्हणजे युद्ध करायचं पांडवांची. युद्ध करण्याची मनोभूमिका त्यांची होतीच. मनातून पांडवांच्या विजयाची इच्छा होती, पण प्रत्यक्ष स्वीकारलं होते सगळं त्यांनी. त्यामुळे मग त्यांनी पुढचा श्लोक त्यांच्याकरता आहे. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चैः शंखम दग्मो प्रतापवान. त्यामुळे त्यांनी दुर्योधनाला आनंद व्हायला पाहिजे, खुश व्हायला पाहिजे दुर्योधन. कारण हे सेनापती, पण दुर्योधन तर राजा. ते राजा श्रेष्ठ परंपरेत, तसा तो नातू आहे त्यांचा. तो राजा गादीवर बसलेला होता. तेव्हा प्रसन्न व्हा, कारण द्रोणाचार्यांशी बोलून दिसलं की तो काही समाधानी झाला नाही, तो नाराज झालेला दिसला. आणि म्हणून तो प्रसन्न व्हा म्हणून कुरुवंशातल्या अतिवृद्ध अशा पितामहांनी म्हणजेच भीष्माचार्यांनी सिंहासारखी गर्जना करत, आता सिंहासारखी गर्जना कशी काय केली असेल त्याचा अंदाज आता नाही, कारण त्याचं काय रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आपल्याला. पण जी शब्दात आलंय की सिंहासारखी गर्जना करत त्यांनी शंख वाजवला, शंखम दग्मो प्रतापवान. आता शंख वाजवला ह्या घटनेला पण आपण लक्षात दिलं पाहिजे. युद्धभूमी होती आणि युद्धभूमीवरती सूर्योदयाला युद्ध सुरू व्हायचं, पण तरी देखील शंखवादन झाल्याशिवाय व्हायचं नाही. आणि तो सेनापतींनी शंख वाजवायला पाहिजे. आणि म्हणून पहिला शंख यांनी वाजवला. म्हणजे शंख वाजवला म्हणजे युद्धाला सुरुवात होते अशी कल्पना आहे. म्हणजे युद्धाला सुरुवात झाली यांनी केली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्यांनीच युद्धाला सुरुवात केली असं म्हणायला गेलं आपल्याला. अर्थात लगेच काही युद्ध सुरू झालेलं नाही, कारण अजून त्यांनीच फक्त वाजवलंय. बाकी सगळ्यांनीच, सगळ्या रथी महारथींनी शंखध्वनी करायला पाहिजे म्हणजे युद्ध सुरू होतं. पण पहिला शंखध्वनी भीष्माचार्यांनी केला. आणि आता पुढचे शंखध्वनी पुढच्या श्लोकामध्ये आपण बघू. आज आपण या ठिकाणीच थांबूया. हरि ओम.